खरं तर लोक टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये अडकत नाही, ते त्यांच्या एकटेपणापासून दूर पडत असतात. कारण लोकांना शांततेपेक्षा टॉक्सिक रिलेशनशिप जास्त कम्फर्टेबल वाटतं. त्यांना रिलेशनशिपमध्ये दुःख चालेल, त्रास चालेल, पण स्वतःसोबत एकटं बसणं चालणार नाही. म्हणून लोक रेड फ्लॅग इग्नोर करतात, स्वतःचा अपमान सहन करतात, अटेन्शनसाठी स्वतःची किंमत कमी करतात आणि यालाच ते प्रेम समजतात. का? फक्त कोणीतरी सोबत राहावं म्हणून. लोक म्हणतात की मी त्या व्यक्तीशिवाय जगू शकत नाही, पण खरं कारण असतं त्यांना स्वतःसोबत जगता येत नाही. म्हणून ते एखाद्या व्यक्तीला आणि वस्तूला पकडून ठेवतात. कारण ज्याला स्वतःची कंपनी आवडत नाही, तो रिलेशनशिप प्रेमासाठी नाही तर एस्केप साठी शोधतो. आणि याच कारणामुळे रिलेशनशिप हळूहळू ऍडिक्शन बनतं. कॉल्स आल्याने की एन्झायटी होते, रिप्लाय उशिरा आला तर ओव्हर थिंकिंग, आणि थोडस दूर गेलं तर पॅनिक. आणि हे प्रेम नसतं, याला म्हणतात इमोशनल डिपेंडन्सी. पण या समाजाने आपल्याला एकट्या राहण्याची इतकी भीती टाकलेली असते की लोक चुकीच्या माणसासोबत राहणं निवडतील, पण स्वतःसोबत एकटं नाही. पण खरं कारण काय माहिती? लोकांना स्वतःची कंपनी का आवडत नाही? कारण त्यात थ्रिल नसतो, एक्साइटमेंट नसते, नोटिफिकेशन नसता, कोणाला इम्प्रेस करायचं नसतं. खूप बोरिंग असतं ना ते. तिथे फक्त आपण असतो, आपला रिकामेपणा, आपला एकांतपणा, आपले विचार आणि त्या सगळ्या गोष्टी ज्यांच्यापासून आपण पडतोय. म्हणून अनेक लोक प्रेम शोधत नाही, ते फक्त स्वतःपासून पडण्यासाठी काहीतरी शोधत असतात. कारण ज्या दिवशी आपण शांतपणे स्वतःसोबत बसायला शिकलो ना, त्या दिवशी आपल्याला कोणत्याही टॉक्सिक रिलेशनशिपची गरज पडणार नाही, रिलेशनशिपचीच गरज पडणार नाही.